विट्यातील एका उद्योजकास वाईन शॉपचा परवाना काढून देतो असं सांगून 50 लाखांचा गंडा. विटा शहरात एकच खळबळ. दोघांवर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील दोनही भामट्यांचा समावेश. विटा शहरात यंत्रमागधारक व टेक्स्टाईल व्यवसाय करणारे उद्योजक संजय हरिश्चंद्र ताळेकर यांना विटा शहरात व अन्य ठिकाणी वाईन शॉपचा व्यवसायाच्या माध्यमातून नवीन परवाना घेण्यासाठी त्यांना वाईन शॉपचा नवीन परवाना काढून देण्याचा आमिष दाखवून अरुण अर्जुन मोरे व अनिल विष्णू सावंत राहणार मालतवाडी, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर या दोन भामट्यांनी विटा शहरातील संजय ताळेकर यांना वाईन शॉपचा परवाना काढून देतो असं सांगत 50 लाखांना गंडा घातला. या सर्व प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीस आला. या दोन भामट्यांविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मित्राच्या सांगण्यावरून ताळेकर यांनी अरुण मोरे व अनिल सावंत यांच्याशी संपर्क साधला असंही विटा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं. तर या दोनही भामट्यांनी मंत्रालयातून नवीन वाईन शॉपसाठी परवाना काढून देण्याचं आमिष ताळेकर यांना दाखवलं. या आमिषाला बळी पडून ताळेकर यांनी 2020 सालापासून 50 लाखांची रकमेची संशयितांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याचं समजत आहे. तर या दोनही भामट्यांनी ताळेकर यांना अधूनमधून काही कागदपत्र सुद्धा आणून दिलेत. ती कागदपत्रे सुद्धा बनावट असल्याचं समजतं. मग मात्र ताळेकर यांनी या दोघांच्या मागे पैसे परत करा असा तगादा लावला. मात्र यांनी दिलेले पैसे परत देण्यासाठी टाळाटाळ करू लागलेत. तेव्हा आपण यात फसलो हे ताळेकर यांच्या लक्षात आल्यावर त्याने विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन सदर या दोनही संशयित भामट्यांविरोधात फिर्याद दाखल केली. या संदर्भात विटा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.